सर, आपण म्हणता की 51 वर्ष झाली तुम्ही सभा घेता, विविध विषयावर प्रबोधन करता आणि कधीही गोंधळ झालेला नाही. आणि लोकसभेच्या निमित्ताने ज्या सभा घेतल्या तेव्हाही गोंधळ झालेला नाही, आम्ही बघितलेला आहे. चांगल्या स्मूथली झाल्यात. आता तुम्ही 30 सभा म्हणजे 29-30 सभा काहीतरी झालेल्या आहेत. पण जेव्हा आता प्रशासन म्हणतं, पोलीस खातं म्हणतं, निवडणूक आयोग म्हणतं की तुमच्यामुळे जर कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होतो, तर त्यामागे काहीतरी असेल ना. त्यांनी काहीतरी बघितलं असेल आणि म्हणून ते तुम्हाला म्हणजे तुम्हाला म्हणण्यापेक्षा जे आयोजकांना नोटीस पाठवतात की प्राध्यापक श्यामानंद यांच्या सभा जर घेतल्या तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. कारण याचे 2 उदाहरण आहेत. सुरेश भट सभागृहात जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा तिथे गोंधळ झालाच ना. तिथे गोंधळ झाला. आता गोंधळ कोणी केला ते आता तुम्हाला तुम्ही सांगू शकाल ते आपले म्हणजे ते येणारे त्यांच्या प्रश्नाला उत्तर तुम्ही दिलेत का तेही पाहावं लागेल. उमरेडला सभा झाली, तिथे सभा होऊ नये म्हणून हे झालं. भंडाराकडे एका ठिकाणी सभा होणार होती, तिथे सभा घेऊ नका हे झालं. जर हे असं होत आहे तर अनेक ठिकाणी आणि त्यांना जर पोलीस यंत्रणाला माहिती होतं की यांच्या सभेत जर गोंधळ होणार असेल तर तुम्ही इतका अट्टास का धरता की त्यांनी इलेक्शन निवडणूक तोंडावर असताना हा विषय हाताळायचा की तुमच्या सभाच्या निमित्ताने आपली यंत्रणा शक्ती तिथे लावायची. विकासजी, मी आता 51 वर्ष जे बोलतो आहे त्यामध्ये लोकांनी सभा उधळण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही झालेलं. कारण मी नाव घेऊन बोलतो. मी जरी देवाबद्दल आणि धर्माबद्दल बोलत नसेल, कारण माझ्या संघटना जी आहे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, तर आमचा मोठोच आहे की आम्ही देवाधर्माबद्दल बोलत नाही, पण देवाधर्माच्या नावावर सर्वसामान्य माणसांची जी लुबाडणूक होते, शोषण होतं, त्याच्या विरुद्ध ही चळवळ आहे. त्यामुळे जे या पद्धतीचे बाबा आहेत, मांत्रिक आहेत, ज्यांच्या अंगात काहीतरी येतं, ज्योतिषी आहेत, या लोकांची नावं घेऊन मी बोलत आलो आहे. आणि त्यामुळे यांच्या व्यवसायाला, यांच्या प्रतिष्ठेला प्रचंड धक्का पोचतो. आणि त्यामुळे त्यांची माणसं, त्यांनी पाठवलेली माणसं गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. धर्माच्या नावाखाली या लोकांचं संरक्षण करणं आपलं कर्तव्य असं ज्यांना वाटतं, अशा काही संघटना आहेत त्या या सगळ्या प्रकारांचं जाहीररित्या समर्थन करत असतात. म्हणजे बाबा लोक, मांत्रिक लोक आणि या पद्धतीचे लोक जे लोकांचं शोषण करतात त्या शोषणाचंही समर्थन करतात. ही माणसं गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात, सभा थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण ते कधीही यशस्वी होऊ शकले नाही. त्याचं कारण ज्या पद्धतीनं मी मांडणी करतो, बहुसंख्येनं मोठ्या संख्येनं जे लोक सभेला येतात ते काही सगळे माझ्या विचारांचे नसतात. त्यातले मेजॉरिटी लोक सामान्य लोक असतात, पण तेही ज्या पद्धतीनं कन्व्हिन्स होत जातात. तर माझा आजपर्यंतचा अनुभव असा राहिलेला आहे की जेव्हा जेव्हा या पद्धतीनं कोणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा तेव्हा माझ्या कार्यकर्त्यांसोबत नेहमी सातत्यानं जनरल पब्लिक, ज्यांचा आमचा कोणाचाही काही संबंध राहिलेला नाहीये, कदाचित त्यांच्यापैकी अनेकांनी माझं भाषण पहिल्यांदाच ऐकता येते, तीही माणसं ताठपणे उभी राहतात, आमच्या बाजूने उभी राहतात आणि सभा पार पाडण्याचा आग्रह धरतात. आणि म्हणून या पद्धतीचा हा रेकॉर्ड आजपर्यंत राहिलेला आहे. आता मी पहिल्यांदा या काळामध्ये अनेक वर्षानंतर 1977 नंतर राजकीय भाषण देतो आहे. कारण खरोखरच गेल्या 10 वर्षामध्ये मला आपल्या देशाचं, विशेषत्वानं गेल्या 5-6 वर्षांमध्ये संविधान धोक्यामध्ये आलेलं आहे, लोकशाही प्रक्रिया धोक्यात आलेली आहे, लोकशाहीची मूल्य आणि संविधानाची मूल्य पायदळीत उडवली जात आहेत आणि कुठेतरी या देशाला शेटजी भटजीचं राज्य निर्माण करण्याच्या प्रक्रियेमधनं हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. असं जे तीव्रतेनं वाटलं त्याचमुळे या पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. लोकसभेच्या काळामध्ये सगळ्या 36 सभा या अतिशय शांततेनं पार पडल्या. त्याचं कारण त्याचा इम्पॅक्ट काय येतोय हे लोकांच्या लक्षात आलं नाही. लोकांच्या म्हणजे ज्यांचं नुकसान झालं त्यांच्या लक्षात आलं नाही असा माझा अंदाज आहे. ठीक आहे, मानवांच्या सभेला काही हजार लोक येतात, ऐकतात, काही थोडासा फरक पडेल, पण त्याने इतकं मोठं वातावरणामध्ये बदल होईल याची त्यांनी अपेक्षा केली नव्हती. आणि प्रत्यक्षामध्ये खरं म्हणजे महायुती आघाडी त्यातली बीजेपी ही अतिशय जागरूक आहे, त्यांच्याजवळ सगळा डाटा असतो. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये यामध्ये या सभांचा किती वाटा असावा हे जे विजयी झाले त्या महाविकास आघाडीच्या लक्षात नाही आलं, पण हे नेमकेपणानं बीजेपीच्या लक्षात आलं. आणि त्यांच्या लक्षात आलं की ह्या सभा जर याच पद्धतीनं पार पडत गेल्या
तर त्याचे अत्यंत वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. यामध्ये दोन कारण आहेत. एक तर आजपर्यंत माझं राहिलेलं जीवन, माझी क्रेडिबिलिटी, मी राहिलेलो इतका काळ निवडणुकीच्या राजकारणापासून दूर. त्यामुळे एक सामाजिक क्षेत्रामध्ये इतका दीर्घकाळ काम करणारा एक माणूस, ज्याची स्वतःची काही क्रेडिबिलिटी या समाजामध्ये आहे, तो या पद्धतीची मांडणी करतो. त्याच्या म्हणण्यावर लोक विश्वास ठेवतात आणि त्यातून त्यांच्यामध्ये बदल होतो आणि तीच माणसं उलट अतिशय ठामपणे लोकांना त्या गोष्टी सांगतात आणि त्यातून एक वातावरण निर्मिती होते. हे त्यांच्या अतिशय उत्तम पद्धतीनं लक्षात आल्यामुळं यावेळेस ते पूर्वीपेक्षा जास्त जागरूक राहिलेले आहे. मग आता या सभा थांबवायच्या कशा? सुरुवातीला त्यांनी विचार केला की हा कुठेतरी कायद्यामध्ये सापडेल, याच्या मांडणीमध्ये काहीतरी असे मुद्दे सापडतील की ज्याच्याबद्दल आपण विचित्र पद्धतीचं वातावरण निर्माण करू शकू. एक वादग्रस्त विधान पकडून त्याच्या आधारावर काहीतरी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करू शकू की त्यातनं याच्या विरुद्ध काहीतरी तयार होईल. त्याकरता काही पत्रकारांनाही त्यांनी हाताशी धरलं, त्यांनी त्यामध्ये तेल ओतण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्यातून काही साध्य होत नाही. त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग त्यांनी प्रत्यक्ष कृती करण्याचा प्रयत्न सुरेश भट सभागृहामध्ये केला. 16 ऑक्टोबरची ही सभा. या सभेमध्ये सुरेश भट सभागृहामध्ये बीजेपीचे 50-60 लोक आले होते. ते ज्या पद्धतीनं त्यांनी एंट्री घेतली सभा सुरू झाल्यानंतर, त्याच वेळेस आमच्या लक्षात आलं होतं की हे काहीतरी गोंधळ करायला येत आहे. आणि आता आम्ही इतकी वर्ष काम करत असल्यामुळं आणि त्याची तुम्हाला कल्पना आहे विकासजी, की आपले सगळे कार्यकर्ते त्यासाठी तयार पडत असतात. त्यामुळे त्या पद्धतीच्या सूचना आमच्या परस्परांमध्ये फिरतही होत्या. मी व्यासपीठावर बसलो होतो, इतर लोकांची भाषणं सुरू होती. आमचे सहकारी दशरथ मडावी यांचं भाषण सुरू होतं. आता मी स्वाभाविकच अपेक्षित धरलं होतं की जेव्हा माझं भाषण सुरू होईल तेव्हा हे गोंधळ घालतील काहीतरी निमित्त करून, कारण ते त्याकरताच आलेले आहेत. आणि ते बीजेपीचे लोक कोण आहेत, कोणाच्या नेतृत्वाखाली आहेत, दाणी नावाच्या एक बीजेपीच्या कार्यकर्त्या त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे आलेले आहेत, हे सगळं मला आधीच कळलेलं होतं. पण बेसिकली हे यांचं प्लॅनिंग होतं सभा उधळण्याचं, आणि त्याकरता त्यांनी पत्रकारांना नीट कल्पना दिली होती. आता तुम्ही स्वतः पत्रकार आहात, मी दीर्घकाळ पत्रकार राहिलो आहे. या पत्रकारांमध्ये जसे आपले अनेक आज मजबुरीमुळं, त्यांच्यावर असलेल्या बंधनांमुळं ते बीजेपीच्या बाजूने जरी उभे राहत असले तरी त्यातले अनेक लोक सहानुभूती आपल्याबद्दल ठेवून असणारे असतात, काही मित्रही असतात. तर ते प्लॅनिंग काय होतं ते नंतर आपल्या लक्षात आलं, त्यांच्याच सांगण्यावरून आपल्याला कळलं. त्यांचं प्लॅनिंग होतं मानवांची सभा सुरू झाल्यानंतर, म्हणजे मानव बोलायला लागल्यानंतर गोंधळ घालायचा, भाषण बंद करायचं. पण त्यांचा संयम सुटला. त्याचं कारण काय होतं की काही टीव्ही वाल्यांनी आपण काहीतरी न्यूज देणार आहोत असं वरपर्यंत बोलून ठेवलेलं होतं, आणि अचानक सगळे मराठी टीव्हीचे कॅमेरे त्या ठिकाणी येऊन पोचलेले होते आणि त्यांना लवकर काहीतरी ब्रेकिंग न्यूज द्यायची होती. म्हणून माझी माहिती अशी आहे, जी पत्रकारांनीच मला सांगितली, की एका इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी शेवटी त्यांना उचकवलं की बाबा केव्हा तुम्ही करणार, केव्हा गोंधळ घालणार. आणि दशरथ बडावींचं भाषण जरा बऱ्यापैकी अर्धा तास सुरू राहणार होतं. 20 मिनिटं त्यांना कालावधीच दिलेला होता. त्यामुळे त्यांचं भाषण सुरू असताना 10-15 मिनिटांनंतर यांचे पेशन्स सुटले आणि त्यांनी त्याच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालायला सुरुवात केली. वेडेवाकडे प्रतिप्रश्न विचारायला सुरुवात केली. आता दशरथ मडावी शेवटी माझ्याच चळवळीतनं तयार झालेले कार्यकर्ते आहेत. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ सुरू झाली 82 साली, तेव्हापासूनचे ते कार्यकर्ते आहेत. त्याशिवाय त्यांनी अनेक राजकीय पक्षांमध्ये कामं केलेली आहेत. असले संघर्ष त्यांच्या सवयीचा भाग आहे. त्यामुळे त्यांनी शांतपणे हे सगळं हाताळायला सुरुवात केली. मी तर जागेवरनं उठलो पण नाही तेव्हा, म्हणजे मला एवढी खात्री होती की तो छानपैकी हाताळेल. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या लक्षात आलं की ही माणसं घाबरत नाहीत, कुठेही भावचळून जात नाहीत. आणि मग त्यापैकी काही माणसं स्टेजवर चढली, एकाने तिथला बॅनर फाडला, एकाने स्टँड फेकला, एकाने आम्ही जो लोकांकडनं आवाहन करतो पैसे गोळा करण्याचं, त्याचा QR कोडचं एक बनवलेलं असतं स्टँड, ते नाहीसं करून टाकलं. हे सगळं करत असताना सुद्धा लोक शांतपणे बसलेले होते. जेव्हा हे फार गोंधळ घालायला लागले तेव्हा पब्लिकच उभी राहिली.
आणि पब्लिकनीच विरोध करायला सुरुवात केली. बरं, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना नीट ट्रेनिंग आहे की इतरांना मारामारी करू द्यायची नाही आणि स्वतः बिलकुल कोणाला हात लावायचा नाही. मारामारीला न घाबरणारे पण स्वतः मारामारी न करणारे असे आमचे कार्यकर्ते तयार झालेले आहेत. त्यामुळे स्टेजवर चढून बॅनर फाडल्यानंतर सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण नाही केली. पोलिसांनी पकडलं, पोलीस काय करायचं ते करून घेऊन गेले. आणि त्यामुळे त्यांचा पूर्णच्या पूर्ण हा जो कार्यक्रम होता, सभा उधळून लावायचा, बंद पाडायची आणि त्याची महाराष्ट्रव्यापी बातमी करायची, त्यासाठीच इलेक्ट्रॉनिक्स मीडियापासून सगळ्यांना बोलावलेलं होतं. तो पूर्णतः सबशेल फेल गेला. दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांना यावं लागलं, पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं, पब्लिकच त्यांच्या विरोधात उभी राहिली आणि हे जे 50-60 लोक आले होते ते वगळता बाकी सगळे लोक शांतपणे बसून राहिले आणि मी माझं संपूर्ण 2 तासांचं भाषण त्यानंतर शांतपणे दिलेलं आहे. त्याचा फायदा एवढाच झाला की 1-2 टीव्ही चॅनलने ते भाषण अख्ख्या महाराष्ट्राला दाखवलं. अदरवाईज या भाषणाचं साधारणतः 1000 लोकांपर्यंत जे पोचलं असतं, 1000-1500 लोकांच्या ऐवजी ते महाराष्ट्रभरातल्या जनतेपर्यंत पोचलं. खरं म्हणजे त्याबद्दल मी या बीजेपीच्या कार्यकर्त्यांचे आभारच मानायला तयार आहे. अदरवाईज एवढी दखल त्या भाषणाची घेतली गेली नसते. आता ती का घेतली जाते, का घेतली जात नाही या भानगडीत आपण आता सध्या पडत नाही. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की यांच्या सभा उधळता येत नाही, पब्लिक त्यांच्या बाजूनं उभी राहत. मग आता करायचं काय? याकरता त्यांनी त्याचं निमित्त बनवलं. म्हणजे या कार्यक्रमात गोंधळ कोणी घातला? माझ्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला नाही. मी काहीतरी बोललो म्हणून कोणीतरी दुखावलं म्हणून कोणी नाराज झालं असाही मुद्दा नाही. ते ठरवलेले बीजेपीचे कार्यकर्ते, त्यांचं जे युवा दल आहे त्याचे काही कार्यकर्ते. कारण गावात एक दुसऱ्याला लोक ओळखत असतात. नागपूर काही एवढं मोठं शहर नाही की एक दुसऱ्यांना लोक ओळखत नाही, नावानिशीवर ओळखतात. आणि त्यामुळे या कार्यकर्त्यांनी जो गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तो पूर्वनियोजित होताच होता, पण तो यशस्वी झाला नाही. त्याच्यातनं काही वेगळ्या पद्धतीनं वाद त्यांना निर्माण करता आले नाही आणि पर्यायानं आपण यांच्या सभा उधळू शकत नाही, यांना थांबवू शकत नाही. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी पोलिसी यंत्रणेचा, सरकारी यंत्रणेचा वापर करायला सुरुवात केली. त्यानंतर ज्या सभा होत्या, उमरेडला सभा होती. आता उमरेडचे आमचे कार्यकर्ते सगळे अत्यंत टक्कर देणारे कार्यकर्ते, तुम्ही त्यांना चांगले ओळखता. प्रचंड पोलिसांनी दबाव आणला, म्हणजे हॉल देणाऱ्यापासून सगळ्या माणसांवर दबाव आणला आणि तरी आम्ही कधीच झुकलो नाही, कोणीच झुकलं नाही. तिथल्या डीसीपींनी मला स्वतःला नोटीस दिली. आता खरं म्हणजे माझ्यापर्यंत नोटीस देण्याचं काही कारण नसतं. त्यांनी जेव्हा ती नोटीस दिली तेव्हा त्यांना मी प्रतिप्रश्न विचारला. त्या बिलकुल बोलण्याच्या तयारीत नव्हत्या, पण मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. म्हटलं तुम्ही ही नोटीस मला का देता आहात? त्यावर त्या असं म्हणाल्या की आता आचारसंहिता लागू झाली म्हणून आम्ही सगळ्यांनाच नोटीस देतो. मी त्यांना प्रतिप्रश्न विचारला. म्हणजे तुम्ही सगळ्यांना या नोटीस देता? माझा आजपर्यंतचा 51 वर्षाचा रेकॉर्ड आहे. एकही पोलीस केस, एकही FIR माझ्या भाषणांवर दाखल झालेला नाहीये. एकही सभा कधी उधळली गेलेली नाहीये. इव्हन आता सुरेश भट्टची सभा पण उधळली गेलेली नाहीये, कारण एकाच दिवसानंतर किंवा 2 दिवसानंतर ही सभा होती. मग असं असताना तुम्ही मला नोटीस देता आहात आणि तुम्ही सांगता सगळ्यांना नोटीस देता, तर उद्या जर देवेंद्र फडणवीसांचं भाषण तुमच्या परिसरामध्ये असेल तर तुम्ही त्यांना नोटीस देणार का? ते म्हणाले हो, त्यांना पण मी नोटीस देईन. आणि याचा मी जाहीर भाषणामध्ये उल्लेख केला. ठीक आहे, कोणी जर कायद्यानुसार वागणारे अधिकारी असतील तर त्यांच्याबद्दल हरकत घ्यायचं काही मला कारण नाही. त्यांनी आपलं बाकीचं काम चोखपणे बजावलं. त्यानंतर यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला, तो म्हणजे आमची नरखेडच्या सभेमध्ये. नरखेडची सभा होऊच द्यायची नाही याकरता त्यांनी पूर्ण ताकदीनं प्रयत्न केला. परमिशन नाकारणं काय, परमिशन दिल्यानंतर ती मागे घेणं काय, त्याकरता शेवटी त्या ठिकाणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या वतीनं ही सभा आम्ही आयोजित करतो. राष्ट्रवादीच्या लेटर हेडवर त्यांनी त्या सभेचं हे सगळं त्यांच्या पुढ्यामध्ये अप्लिकेशन दिलं. आता माजी गृहमंत्र्यांना त्यांना नकार देता आला नाही म्हणून त्यांनी सुरुवातीला चौकामध्ये सभा घेण्याची परवानगी दिली. मग पुन्हा कदाचित वरून दट्ट्या आला असेल. वरून दट्ट्या आल्यानंतर त्यांनी कारण बनवलं ऐन वेळेवर. म्हणजे ज्या दिवशी सभा आहे, ज्या सभेचा आधीच म्हणजे सभेला प्रचार करायला संधी फारशी नाही, आदल्या दिवशी परवानगी मिळालेली आहे. गावभर रिक्षा येतोय की या नरखेडमधल्या या चौकामध्ये आता सभा होणार आहे आणि 12 नंतर ते सांगतात की तुम्हाला चौकामध्ये सभा घेता येणार नाही, एखाद्या हॉलमध्ये घ्या.
कसा बसा एक हॉल मग स्थानिक कार्यकर्त्यांनी पकडला, त्या ठिकाणी सभेचं आयोजन केलं आणि तीही सभा व्यवस्थितरित्या आणि उत्तमरित्या पार पडली. आता खरं म्हणजे एकदा तुम्ही परमिशन दिलेली आहे, लेखी परमिशन दिलेली आहे चौकामध्ये सभा घेण्याची, तुमच्या कार्यकर्त्यांशिवाय तिथे कोणीही गोंधळ घालायला नाहीये, तुमच्या म्हणजे बीजेपीच्या कार्यकर्त्यांशिवाय. आणि असं असताना तुम्ही तिथली परवानगी ऐन वेळेवर रद्द करता, हॉलमध्ये सभा घ्या असं बंधन टाकता. हे सरळ सरळ लोकशाहीचं उल्लंघन आहे, कायद्याचं उल्लंघन आहे. ही सरळ सरळ दडपशाही आहे. दुसऱ्या शब्दामध्ये बोलायचंच झालं तर ही बदमाशी आहे. आणि हे सगळं सुरू आहे, तरी आम्ही ती सभा उत्तम पद्धतीनं पार पाडली. पण नागपूरमध्ये या सभा होऊच द्यायच्या नाही असं चंग यांनी बांधलेला आहे. हा जो चंग यांनी बांधलेला आहे त्याच्यामागची कारण आम्हाला उत्तम कळतात. यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, पण यांच्या हे लक्षात येत नाही की अशा पद्धतीनं आपण विरोध केल्यामुळं उलट, आता उदाहरण द्यायचं झालं तर मी फक्त नागपुरात 2 सभा घेणार आहोत. माझ्या बाकीच्या सगळ्या सभा मराठवाडा आणि इतर ठिकाणी लागणार आहोत. कारण मी खानदेशच्या सभा पार पडल्या तरी मराठवाड्याच्या 2 शिल्लक आहे, पश्चिम महाराष्ट्रातलं शिल्लक आहे, पुणे परिसरातलं शिल्लक आहे. त्या सभांकडे मी निघून गेलो असतो. 2-3 सभांनंतर कदाचित जो काही इम्पॅक्ट यायचा माझ्या सभांचा आणि माझ्या सगळ्या गोष्टींचा तो थांबला असता. पण आता उलट या पद्धतीनं हे सगळं नाकारल्यामुळं मी उलट नागपूरमध्ये ठिय्या देऊन बसलो. बाकीच्या ठिकाणकडे सभांकडे दुर्लक्ष करतो आहे. म्हणजे याला स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणं असं जे म्हणतात त्या पद्धतीची ही वर्तणूक आहे आणि त्या पद्धतीचे परिणाम त्यांना मिळतील. आणि नागपूरच्या जनतेच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस या व्यक्तीविषयी एक व्यक्ती म्हणून प्रचंड राग निर्माण झालेला आहे. त्याची प्रचिती तुम्हाला अलीकडच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये डेफिनेटली पाहायला मिळेल.